नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी प्रतीक्षा तुमचं स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे गुरुवार आणि मी माझं आजचं रुटीन आणि मी ज्या काही स्वामी सेवा करते ते तुमच्यासोबत आज मी शेअर करणार आहे. तर तुम्ही सुद्धा एक स्वामी भक्त असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता सकाळी 6:30 वाजलेत आणि माझ्या इकडे अंघोळ वगैरे झाली. तर मी इकडे लगेच स्वयंपाकाला लागले. तर खरं तर सगळ्यात आधी मी कणिक मळून ठेवते रोजच, कारण माझं बाकीचं म्हणजे माझे कामं होईपर्यंत मग कणिक छान मुरते. त्यानंतर मग इकडे मी उंबराला हळदीचं लेपन करायला घेतलं, कारण गुरुवारी उंबराला हळदीचं लेपन हे शुभ मानलं जातं. लक्ष्मी हळदीच्या पावलाने घरी येते. त्यानंतर मग इकडे मस्तपैकी दाराबाहेर छानशी एक रांगोळी काढली, जी की माझं बाळ उठीपर्यंतच राहणार आहे. तो उठला की ती सगळी विस्कटून टाकणार आहे. तर माझं बाळ उठण्याआधी मला देवपूजा करून घ्यायची होती, पण तोपर्यंत उठला आणि इथेच माझं सगळं रुटीन चेंज झालं. आता हा उठला तर आता म्हणून मग ह्याच्यासाठी इकडे उपमा बनवला नाश्त्यासाठी. आणि सोबतच माझं दुसरी म्हणजे भाजीची वगैरे तयारी सुरूच होती, म्हणजे स्वयंपाकाची तयारी चालूच होती. इकडे गवारी वगैरे भाजायला ठेवली होती आणि मग त्यानंतर बाळाला खाऊ वगैरे घातलं. त्यातच माझा अर्धा पाऊण तास गेला आणि तसंही स्वयंपाकाचं टायमिंग झालं होतं. म्हणून म्हटलं आता देवपूजा जरा बाजूला ठेवावी आणि आधी स्वयंपाक करून घ्यावा, कारण कसं होतं सकाळ सकाळी सगळी जेवणाची आणि सगळं कुठे कुठे जायची घाई असते, त्यामुळे आपण देवपूजा करत बसणं योग्य दिसत नाही. म्हणून मग इकडे देवपूजा स्किप केली आणि मग लगेच स्वयंपाकच करायला घेतला. तोपर्यंत हे सुद्धा उठले. मग त्यांच्यासाठी इकडे चहा ठेवला आणि आत्तीची तब्येत बरी नाही, त्यामुळे तिच्यासाठी इकडे डाळ भात लावला. आणि मगाशी मी म्हटल्याप्रमाणे माझी रांगोळी थोडाच वेळ राहणार आहे. तर खरंच तसंच झालं. माझं बाळ उठल्यानंतर त्याने सगळी रांगोळी विस्कटून टाकली आणि घरभर हळदीची पावलं केली. तोपर्यंत मामाकडे मला दूध घेऊन आले. तर सकाळचं ह्या कामातच माझा बराचसा वेळ जातो, पण असो शेतकरी जेवण तर हेच असतं. तर त्यानंतर इकडे मी चपात्या वगैरे लाटून घेतल्या आणि मग मी देवपूजेला सुरुवात केली. तर आज गुरुवार असल्यामुळे मला स्वामींना अभिषेक वगैरे घालायचा होता. तर मस्तपैकी साखरेने दह्या दुधाने स्वामींना अभिषेक घालून घेतला, फुलं वगैरे वाहिली आणि मस्तपैकी इकडे देवाला सजवून घेतला. तर आता वाजलेले आहेत 10:30 आणि आत्ता माझा स्वयंपाक आणि देवपूजा वगैरे झाली आहे. तर अजून मला भांडी धुवायचे आहेत, कपडे धुवायचे आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचं मला अजून याला आंघोळ घालायचे आहे. तर सगळ्यात आधी तर मी तेच करणार आहे. त्यानंतर मग भांडे वगैरे धुणार आहे. नंतर त्याला आंघोळ घालून इकडे झोपी लावलं. आणि खरं तर रोज ती आपलं एखादं तरी काम करते, म्हणजे कपडे किंवा भांडी काहीतरी करते. पण आज तिची तब्येत बरी नाही आहे म्हणून ती हॉस्पिटलमध्ये सलाईन लावण्यासाठी गेली. तर इकडे माझे कपडे धुणे वगैरे वाळत घालून झालं आणि मी आता वाजलेलं आहे दुपारचे 1:30 आणि माझं ऑलमोस्ट सगळं काम झालंय. म्हणजे कपडे धुतले, भांडी वगैरे झाले आणि घरं पण मी झाडून वगैरे घेतली. तर खरं तर 12:45 माझं सगळं काम झालेलं होतं, पण तोपर्यंत हे जेवायला आले. मग ह्यांना जेवायला वगैरे वाढलं आणि तोपर्यंत मग समर्थ देखील उठला. मग त्याला जेवायला वगैरे घातलं आणि आता तो खेळतोय. तोपर्यंत चला मग आपण माझे स्वामी सेवेला सुरुवात करते मी. तर त्यानंतर मी इकडे अगरबत्ती वगैरे काही लावली नाही, कारण सकाळीच मी देवपूजा करताना लावली होती. म्हणून मग मी डायरेक्ट स्वामींचा जप केला आणि त्यानंतर मग तारक मंत्र वगैरे म्हटलं. एकदाच तारक मंत्र म्हटलं आणि त्यानंतर मला आता स्वामीचरित्र सारामृत वाचायचं होतं. खरं तर 2 दिवसापूर्वीच मी हे सारामृत वाचायला सुरू केले, त्यामुळे माझे 6 अध्याय झालेत आणि आज मी 7व्या अध्यायापासून 9व्या अध्यायापर्यंत असं हे सारामृत वाचणार आहे. तर रोज 3 असे अध्याय वाचायचे असतात. तर त्यानंतर मग सारामृत वाचून झालं आणि नंतर मी नवग्रह स्तोत्र म्हणून एक स्तोत्र आहे, ते एकदा वाचते. म्हणजे आपले जे ग्रहांची स्थिती असते ते सुधारण्यासाठी हे मंत्र म्हणतात. तर हे स्तोत्र म्हणतात तर ते एकदा केलं आणि त्यानंतर स्वामींना मुजरा केला. तर आता 2 वाजले आणि सगळं वाचायला मला अर्धा तास लागला. आणि तर अजून माझं जेवायचं बाकी. तर आता मी जेवण घेते. तर कसा वाटला तुम्हाला माझा हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर मला तसं कमेंटही करा. तर मी असे छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल.
आणि प्लीज सबस्क्राईब करा, म्हणजे मला सुद्धा आणखी जास्त मोटिवेशन मिळेल आणखी व्हिडिओ बनवण्यासाठी. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.